पर्यंत बातम्या तर पुणे जिल्ह्यातून लोणावळ्यातील घटनेनंतर आता भीमाशंकर अभयारण्य प्रशासन सतर्क झालंय। भीमाशंकर अभयारण्यात पर्यटकांना आता बंदी घालण्यात आली। 1 जुलै ते 30 सप्टेंबर पर्यंत पर्यटकांना बंदी असणार आहे। बंदी असलेल्या ठिकाणी प्रवेश केल्यास वन्यजीव संरक्षक कायद्याअंतर्गत कारवाई करण्यात येणार आहे। कारण भीमाशंकरला 12 ज्योतिर्लिंगांपैकी एक स्थान भीमाशंकरला आहे आणि या भीमाशंकरच्या आसपास देखील धबधबे आहेत। पर्यटक मोठी गर्दी करत असतात। मात्र लोणावळ्यातील दुर्घटनेनंतर आता जिल्हा प्रशासनानं भीमाशंकर अभयारण्यात देखील बंदी घातली आहे। बघा पर्यटन बंदीची ठिकाणं आपण बघतोय, कोंढवळ धबधबा, चोंडीचा धबधबा आणि खोपिवली क्षेत्र। बघा भीमाशंकर परिसरातील ही क्षेत्र आहेत। पदरवाडी न्हाणीचा धबधबा, नारीवाली सुभेदार धबधबा, घोंगळ घाट, नालाखांडस ते भीमाशंकर मार्ग, इथे देखील पर्यटक येत असतात। पदरवाडी, शिडी घाट ते काठेवाडी सगळा जंगल भाग आहे। असंख्य धबधबे या परिसरात आहेत। कुठली दुर्घटना घडू नये म्हणून प्रशासन आता सतर्क झालंय।